वेलकम टू द खानदेशी रेसिपी। आजची रेसिपी आहे आपली पुरणाची पोळी। पावशेर चण्याची डाळ धुवून चुन कुकर मध्ये टाकलेली आहे। आता याच्या 4-5 शिट्ट्या करून घेऊ आपण। पुरणपोळी करताना गव्हाचे पीठ इथे गाळून घेते, कारण की मैद्याने गॅसेस होऊन जातात। त्याच्याकरता हे गव्हाचं पीठ 2 वेळेस चांगलं गाळून घ्यायचं। मी इथे गव्हाचं पीठ 2 वेळेस गाळून घेतलेलं आहे। तुम्हाला जर मैदा हवा असेल तर तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता। आता याच्यात आपण थोडंसं मीठ टाकू, चिमूटभर, आणि 1 चमचा तेल टाकू। 1 चमचा तेल घेतलं, 1 पाऊलच पीठ आहे आणि थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं। हे पीठ थोडंसं आलंच राहू द्यायचं, एकदम घट्ट नाही मळायचं। आणि जितक्या पीठ मळलेलं राहील 1 तास 2 तास 3 तास तशी पोळी छान येते। पीठ भिजवल्याबरोबर लगेच नाही करायचं, पीठ मुरलं की पोळी छान बनते। एवढ्या पिठात आरामशीर 7-8 पोळ्या होऊन जातात, छोट्या साईजच्या। छान झालेलं आहे। आता याच्यावर आपण ओला कपडा गुंडू, पीठ छान मुरेल। इथे मी ओला कपडा केलेला आहे। आता पिठावर झाकून देऊ। तर 2-3 तास आरामशीर भिजू द्यायचं। आपली डाळ इथे चांगल्यापैकी शिजली गेलेली आहे, गाळणी टाकली आहे आणि पाणी चांगलं नितरून द्यायचं। पाणी नितरू द्यायचं आणि हे पाणी आपण मसाल्याची आमटी करू ना पुरणाची, तर त्याच्यात टाकायचं। हे काळ्या मसाल्याची आमटी करतो त्याच्यात। आता हे पुरण आपण परत कुकरमध्ये, ही डाळ परत कुकरमध्ये टाकणार आहे। त्याच्यात साखर वगैरे टाकून चांगलं हलवून घेऊ, पुरण तयार करून घेऊ। मी इथे अर्ध्या वाटीपेक्षा कमी गूळ घेतलेला आहे, तो पण टाकला आणि 1 वाटीला किंचित कमी अशी साखर घेतलेली आहे। त्याच्यातच मी वेलाईची पूड पण टाकलेली आहे। आता हे पुरण चांगलं हलवून घ्यायचं, साखर मिक्स होईपर्यंत, गूळ मिक्स होईपर्यंत। त्याला आता पाणी सुटेल, ते पाणी चांगलं आटवून घ्यायचं। आपण पाणी चांगलं आटवून घ्यायचं। आता आपलं पुरण झालेलं आहे। आता हे गरम गरमच गाळणीत टाकायचे आणि पुरण काढून घ्यायचं। आपण आता हे पुरण काढून घेऊ। मी ग्लासच्या साहाय्याने त्याला हलवते। गरम असं गरमच पडतं। आता आपलं पुरण झालेलं आहे। हे जाडसर बाकी आहे ते काढून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे आपलं पुरण तयार झालेलं आहे चण्याच्या डाळीचं। थोडंसं आपण गार होऊ देऊ, नंतर छान गरम गरम पुरणपोळ्या तयार करू। पीठ इथे छानपैकी तयार झालेला आहे। मी छोटासा एक गोळा घेतलेला आहे, त्याला असं गोल करायचं, छान पिठात टाकायचं। थोडंसं लाटण्याने लाटून घेतलं की हातात पुरण भरायचं। पुरण सुटायचं। पुरण आपल्याला जास्त भरायचं की कमी भरायचं या अंदाजाप्रमाणे बघून असं भरपूर पुरण भरायचं। असं मोदकचा आकार द्यायचा। मोदकचा आकार दिला की असं गोल करायचं, थोडंसं हातावर पुश करून घ्यायचं। धर लाटायचं, एकदम असं जोर नाही द्यायचा। किनारीवर लाटून घ्यायचं छान। गॅसवर टाकू, तव्यावर टाकू पुरणपोळी। तवा छानपैकी तापलेला आहे। आता ही पुरणपोळी त्याच्यावर टाकू।
त्याच्यावर आपण साधं तूप टाकू. तूप टाकू. पुरणपोळी बघा कशी मस्त फुगली. बघून घ्या, बाकीची मस्त पोळी